केरळमधील पारसाला भागात एक भयान सत्य उघडकीस आलं, जे एका निष्पाप प्रेमकथेच्या पडद्याआड दडलेलं होतं. ही गोष्ट आहे शारून राजे आणि ग्रीष्मा श्रीकुट्टी यांची. एका बस प्रवासात सुरू झालेल्या त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झालं. पण या प्रेमाचा शेवट इतका भयंकर होता की त्याने संपूर्ण राज्याला हादरवून सोडलं. केरळच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेला या गुन्ह्यासाठी मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. चला तर बघूयात सविस्तर माहिती. या घटनेची सुरुवात होते एका बसमध्ये. शारून राजे एक साधा आणि मन मिळव तरुण. बसमध्ये प्रवास करत असताना त्याची नजर ग्रीष्मा श्रीकुट्टीवर पडते. पहिल्याच भेटीत तो तिच्या प्रेमात पडतो. तो तिच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करतो आणि योगायोगाने त्यांची ओळख होते. दोघांच्या आवडीनिवडी जुळतात आणि हळूहळू त्यांची मैत्री प्रेमात बदलते. शारून ग्रीष्मामध्ये आपले संपूर्ण भविष्य पाहू लागतो. तो तिच्यासोबत लग्नाचे स्वप्न पाहतो, पण त्याला हे माहीत नव्हतं की ग्रीष्माच्या मनात काय चालू आहे. तिच्यासाठी शारून हा फक्त तिच्या आयुष्यातील आणखी एक बॉयफ्रेंड होता. काही दिवसांनी ग्रीष्माच्या घरच्यांनी तिचं लग्न सतीश नावाच्या एका आर्मी ऑफिसर सोबत ठरवलं. सतीश एक चांगला आणि स्थिर आयुष्य असलेला माणूस होता. शारूनला जेव्हा हे कळलं तेव्हा त्याला धक्का बसला, पण तो एक समंजस मुलगा असल्यामुळे शांतपणे त्याने ग्रीष्मासोबत नातं तोडलं. तो तिच्या आयुष्यातून पूर्णपणे निघून गेला आणि पुन्हा आपल्या कामावर लक्ष केंद्रित करू लागला. ग्रीष्मानेही शारूनला विसरून सतीश सोबत लग्नाची तयारी सुरू केली. 2-3 महिन्यांनी शारूनच्या आयुष्यात एक अनपेक्षित वळण आलं. ग्रीष्माने पुन्हा एकदा त्याला संपर्क साधला. ती शारूनला भावनिकरित्या ब्लॅकमेल करू लागली आणि त्याच्यावर अजूनही आपले प्रेम असल्याचं सांगू लागली. ती शारूनला म्हणाली, मला सतीश सोबत लग्न करायचं नाही. शारूनला सुरुवातीला विश्वासच बसत नव्हता, पण तरीही ग्रीष्माच्या बोलण्यावर त्याचा इतका विश्वास होता की तो तिच्यासोबत पुन्हा रिलेशनशिपमध्ये येतो. एका बसमध्ये भेटलेली अनोळखी मुलगी जिने त्याला सोडून दिलं होतं, तिच्यावर तो पुन्हा विश्वास ठेवू लागतो. त्याला माहित नव्हतं की हा विश्वास त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरणार होती. जुलै 2022 मध्ये शारून आणि ग्रीष्मा एका चर्चमध्ये गुपचूप लग्न करतात. हे लग्न पूर्णपणे गुपित ठेवलं जातं. ग्रीष्माच्या डोक्यात एक वेगळाच कट शिजत होता, ज्याचा शारूनला काहीही पत्ता नव्हता. तिच्या कुंडलीत जटक दोष नावाचा एक दोष होता, ज्यामुळे तिच्या पहिल्या नवऱ्याचा लग्नानंतर मृत्यू होईल असं तिला वाटत होतं. सतीश सोबत सुखी आयुष्य जगण्यासाठी तिला शारूनला आपला पहिला नवरा म्हणून स्वीकारून त्याला संपवायचं होतं. ग्रीष्माने शारूनला मारण्यासाठी अनेक प्रयत्न केले. एकदा एका पुलावर ती आणि शारून ज्यूस प्यायले. ग्रीष्माने शारूनच्या ज्यूसमध्ये 50 डोलो टॅबलेट टाकल्या होत्या, पण शारूनला तो ज्यूस खूप कडू लागला आणि त्याने तो थुंकून टाकला. तेव्हाही त्याने ग्रीष्मावर संशय घेतला नाही. त्याला वाटलं की दुकानदाराने खराब ज्यूस दिला असेल. हा एक प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर ग्रीष्मा तिच्या पुढील प्लॅनची तयारी करू लागली. 13 ऑक्टोबर 2022च्या रात्री ग्रीष्माने शारूनला फोन करून दुसऱ्या दिवशी घरी बोलावले. तिने त्याला सांगितलं की घरी कोणी नाही. शारून खूप आनंदी झाला. 14 ऑक्टोबरला तो त्याचा मित्र रेजिन सोबत ग्रीष्माच्या घरी गेला. रेजिनला त्याने बाहेर गाडीत बसवून ठेवलं आणि तो आत गेला. बराच वेळ ते दोघे बोलत बसले. त्यानंतर ग्रीष्माने आपला प्लॅन अंमलात आणायला सुरुवात केली. ग्रीष्माने शारूनला एक आयुर्वेदिक काढा प्यायला दिला. शारूनला काढा आवडत नव्हता, पण ग्रीष्माने त्याला चॅलेंज दिलं. शारूनने तो काढा प्यायला, पण त्याला माहित नव्हतं की तो त्याच्या आयुष्यातला शेवटचा क्षण होता. काढा प्यायल्यानंतर काही वेळातच शारूनची तब्येत बिघडली. त्याला उलटी झाली. बाथरूममध्ये उलटी करत असताना ग्रीष्माने त्याला थांबवलं. तिला तो काढा त्याच्या पोटात पचवायचा होता. नंतर ग्रीष्माने त्याला फ्रुटी प्यायला दिली, ज्यामुळे त्या विषारी काढ्याचा परिणाम अधिक वाढला. शारूनची तब्येत खूप बिघडली होती, त्यामुळे तो लगेच तिथून निघून गेला. घरी पोहोचेपर्यंत त्याला अनेक उलट्या झाल्या. रेजिनने पाहिलं की उलट्या हिरव्या रंगाच्या होत्या. त्याने शारूनला विचारल्यावर त्याने ग्रीष्माच्या घरी काढा प्यायल्याचं सांगितलं. घरी आल्यानंतर शारूनला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तपासणीमध्ये डॉक्टरांना कळालं की त्याची किडनी आणि इतर अवयव निकामी झाले आहेत. शारूनचा मोठा भाऊ सिमोन याला ग्रीष्मावर संशय आला. त्याने रेजिनला विचारून सर्व माहिती घेतली. त्यानंतर सिमोनने पोलिसांकडे तक्रार केली. मॅजिस्ट्रेटने हॉस्पिटलमध्ये येऊन शारूनचा जबाब नोंदवला. शारूनची तब्येत खूपच खराब असल्यामुळे तो काहीच बोलू शकला नाही. तरीही त्याने ग्रीष्मावर संशय नाही असं सांगितलं. 23 ऑक्टोबर 2022 रोजी शारूनचा मृत्यू झाला. त्याच्या पोटात गेलेल्या विषामुळे त्याचे सर्व अवयव निकामी झाले होते. शारूनच्या मृत्यूनंतर पोलिसांनी तपास सुरू केला. त्यांनी ग्रीष्माचे फोन्स कॉल्स, व्हॉट्सअप चॅट्स आणि गुगल सर्च हिस्ट्री तपासली. यामध्ये त्यांना शारूनला मारण्याचा प्लॅन सापडला. पुरावे हाती लागताच पोलिसांनी ग्रीष्माला अटक केली. सुरुवातीला तिने वेगवेगळ्या कहाण्या सांगितल्या. तिने तर पोलिसांपासून वाचण्यासाठी फिनाईल पिण्याचं नाटकही केलं, पण पोलिसांनी केलेल्या कसून चौकशीनंतर तिने सर्व काही खरं सांगितलं. ग्रीष्माने कबूल केलं की तिने शारूनला विष देऊन मारलं.
या गुन्ह्यात तिची आई आणि मामा यांचाही सहभाग होता. तिच्या आईने तिला जठर दोषापासून वाचण्यासाठी शारोनला मारण्याचा सल्ला दिला होता, तर मामा ती विषारी विष घेऊन आला होता, जे ग्रीष्माने काड्यात मिसळलं होतं. हे सर्व पुरावे सापडल्यानंतर पोलिसांनी ग्रीष्मा, तिची आई आणि मामा यांच्यावर गुन्हा दाखल केला. न्यायालयात ग्रीष्माच्या विरोधात सर्व पुरावे सादर करण्यात आले. न्यायालयाने तिला दोषी ठरवून मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. तिच्या मामाला पुराव्याचा नाश केल्याबद्दल 3 वर्षांची सश्रम कारावासाची आणि 50,000 रुपयांच्या दंडाची शिक्षा दिली. आईच्या विरोधात पुरावे न मिळाल्याने तिची सुटका झाली. या गुन्ह्याने केरळमध्ये मोठी खळबळ माजवली. एका प्रेमाच्या नात्याचा असा भयान शेवट होईल याची कोणीही कल्पना केली नव्हती. ग्रीष्माने आपल्या क्रूर स्वभावामुळे एका निष्पाप तरुणाचा जीव घेतला, पण कायद्याने तिला योग्य शिक्षा दिली. आजच्या युगातही अंधश्रद्धेवर विश्वास ठेवणं किती योग्य आहे हे आता कमेंट करून तुम्हीच सांगा. जर तुम्हाला अशा सत्यकथांमध्ये रस असेल तर क्राईम कोड मराठी या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तोपर्यंत सतर्क राहा, सावधान राहा. धन्यवाद.